चाललंय? स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. झाला का चहा नाश्ता बहिणीनं? काल मी व्हिडिओ टाकला नाही बघा, आज टाकते. शॉर्ट व्हिडिओ कसं टाकलं बहिणीनं? आमचे व्हिडिओ बघत जावा, आम्हाला लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. काय चाललंय म्हणून आमची कामं मोबाईल बघा. तुमचं काय चाललंय सगळ्यांचं बहिणीनं? बघा की किती आहे बाहेर. 10-11 वाजता तर बाहेर नको वाटायला लागले पडायला. इतकं उन्हाचा झळा मारायला लागले. तुमच्याकडे आहे का ऊन? अजून मार्च संपायचं आहे, 2 दिवसात संपतंय. नंतर आहे एप्रिल मे, तोपर्यंत इतकं जास्त ऊन झालंय बघा. काय चाललंय अजून? चालू आहे बघा आमची कामं. भाजी आणली होती, भाजी करत बसली. भाजी करायची संध्याकाळी डब्याची. आता आवरायला लागले सगळं. म्हणजे मीठ करून भाजी सापडून ठेवू फ्रीजला. आमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाही, भाऊ बहिणीनं चुकतंय सांगत जावा. जास्त बघत नाहीत लोक, लाईक करत नाहीत, तरी पण आम्ही काढतोय. लोक आम्हाला म्हणते तुम्हाला लाईक करणार नाही, तुम्ही व्हिडिओ कोण बघणार नाही, तरी पण भाऊ बहिणीनं आमची व्हिडिओ समजून आम्ही म्हणते आज ना उद्या आमची व्हिडिओ बघतील, बघत जावा. काय चाललंय अजून? कसं आहे भाऊ बहिणीनं, माणसाच्या आयुष्यात माणूस कधी खचतो की सगळ्यांनी त्याला एकदम असं हे केलं तर साथ सोडली तर माणूस पूर्ण खचून जातो. त्यासाठी एकामेकाला सपोर्ट करा, एकामेकाच्या बद्दल जरा व्यवस्थित भावना ठेवल्या, जवळीकपणा दाखवलं तर माणूस एकामेकाला मदत करतं. तरी आजकाल कसं चाललंय, लोक फक्त स्वार्थ बघतात, नुसता स्वार्थ. आणि आजपर्यंत आमच्यासोबत किती झालेलं आहे. मानवीला न्यायचं आहे बघा, दवाखान्यात काल दाखवणार तरी काही फरक नाही. रात्रभर तिला खोकल्यानंतर आज तुला आज जाणार आहे बघा तिला अजून दवाखान्यातून. बाहेर तर एवढं ऊन झालंय. भाजीत पाणी बघा किती गेले. हो आमचे व्हिडिओ आवडतील तुम्हाला. आज तुम्ही व्हिडिओ आमचे बघितले नाही त्याच्यामुळे तुम्ही जास्त आम्हाला व्ह्यूज येत नाही. तर जास्त नाही माणसं कसं आहे भाऊ बहिणीनं गरीबाची जरा मदत करत जावा हे सांग नाही. कोण पण असतो त्या ठिकाणी, मी असं त्यानंतर अजून कोण पण असले तरी पण त्यांना घरात बघा कसं झालंय, सगळीकडे पसारा झालाय, पुरी बसल्या त्या आणि बघा तिकडं बसले. पाणी किती मारलंय भाजी. लोक कशात बी हे करून द्यायला लागले. पैसा काढायचं तर कशात पण काढायचं चालू आहे माणसाचं. आता तरी तेलाचं दर सगळे दर महागले, त्याच्यामुळे आता लई होणार आहे बघा. काय चाललंय असं तुमच्याकडे कसं काय आहे? कोणा तर बाहेर वाटत नाही ना. बघत जावा व्हिडिओ आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा. प्रत्येक वेळेस सांगते का बाबा बहिणींनो, कारण तुमच्या सपोर्टची लई गरज आहे मला. एक सपोर्ट, एक लाईक बघितलं की आम्हाला काय नको आहे मला तुमच्याकडून व्हावं. कारण ही जी मला माणसाला दाखवून द्यायचं मी पण काहीतरी करू शकते. त्यासाठी तुमची साथ लई महत्वाची आहे माझ्यासाठी. इकडं बघा किती पसारा झालाय. सगळीकडे पसारा घरात नुसता अजून फॅन खाली उन्हानं नको वाटायला लागले. मला म्हणते ती लय स्वार्थी आहे. हो मी आहे स्वार्थी. माझ्या लेकरांसाठी मी करणार तर मी सगळ्यासाठी स्वार्थीच होणार आहे. तुम्ही तुमच्या तुमची मुलं बाळा सोडून तुम्ही येत नाही ना, तसं मी माझं पण आहे.
मी आहे तर आहे बघा हुशार म्हणतात ना, हा मना म्हणते. तुम्ही बोलताय बोला, माझ्या मनाला माहित आहे बस. आहे का नाही भाऊ बहिणीनं, बरोबर आहे का नाही? इथंच करून इथंच खेळून जायचं. किती जरी माणसाने कुणाला त्रास दिला ना तर तिथंच खेळणार आहे. आणि किती जर गरिबांचा जर छळ केला ना तरी ते इथंच येणार आहे. साहसाचा माणूस जर भरोसा नाही तोपर्यंत हे नुसतं वस 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 लोक करतात. भावा बहिणीला सांगावं काय आहे का त्याला जीवनात माणसानं समाधान आहे का? पैसा काय हो, पैसा कमवलाच पाहिजे जगण्यासाठी, पण इतका पण नाही पूर्ण माणूस सोडून दिली पाहिजे. बरोबर आहे का नाही? लोक इतकी आम्हाला तर इतका त्रास दिला सगळ्यांनी, तरी मी सगळ्याला सामोरं जाऊन पुढे आलेले. मला म्हणते तू सोशल मीडियावर आहे तर तुला कोण सपोर्ट करणार, तर मी म्हणते आज नाही तर 2 वर्षात माझं नशीब उजळलंच ना, कळलंच ना माझ्या भावा बहिणीच मी बघणार. काय चालेल मग अजून? आमचे व्हिडिओ बघत जावा, आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जावा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.